पोह्यांना आपण पाण्यात भिजून घेतलेले आहेत। नमस्कार, मी स्नेहल। टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे क्रिस्पी पोहे। ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, मीठ, हळद, थोडीशी साखर आणि जिरे। सगळ्यात अगोदर आपल्याला थोडे पोहे कच्चे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला पोहे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यातून घ्यायचे आहे कढईमध्ये। आपले पोहे चांगले क्रिस्पी झालेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। पोहे फ्राय करून घेतलेले आहे, त्याच्यावरनं थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। पोहे बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। जिरे टाकायचे, मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। चमचा हळद टाकून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये पोहे टाकून घेणार आहोत। थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला। कोथिंबीर टाकणार आहोत। नुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला, 1 चमचा। आपण पोहे डिश मध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला जे आपण तळले होते पोहे ते ह्या पोह्यांवरतून टाकून घ्यायचे आहे। थोडेसे खोबरे टाकून घ्यायचे आहे। थोडीशी कोथिंबीर। आपले क्रिस्पी पोहे तयार झालेले आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।